चकाकी हे चांगली आपल्या टमाट्याची आणि त्याचं कातडा पण जाड आहे, खायला पण चविष्ट आहे. तर आपलं 800 रुपयाला कॅरेट गेलं. आज भाव कमी झाले जराशे, 500-600 रुपयाला लोकांचे गेले, तर आपलं 800 रुपयाला कॅरेट गेलं तिथं. कारण सेंद्रिय असल्यामुळं त्याला एक चकाकी आली. आणि आपण आता त्याच्यात पुन्हा फुलकळी वाढण्यासाठी गूळ, ताक आणि अंडी याचं मिश्रण करून एक 4 दिवस त्याच्यात ठेवून 5व्या दिवशी त्याची फवारणी करू. त्याच्यामुळे आपल्या याच्यात फुलकळी जास्त वाढली. आणि ते मिरचीवर पोकळा येत आपल्या सेंद्रिय याच्यात देशी दारूचं फवारणी करून पण आम्ही करतो सर. तर तर त्याच्यामुळे सर पोकड्याचं प्रमाण कमी झालंय बरं. तर हो तर आम्ही एक 8-10 दिवसाला त्याची पण फवारणी करतो, तर चांगला रिझल्ट यायला त्याचा. आणि पुन्हा आपण सप्त धान्य स्लरी 7 धान्याच्या स्लरी केलेल्या आहेत आणि त्याची पण 8-10 दिवसाला ड्रिचिंग करतो त्याला. त्याने पण मस्तपैकी चांगला ग्रोथ व्हायला त्याचा. आणि डिकम्पोजर पण आपण हे केलं. आता आपल्याकडे गोबीचं पत्ता गोबी होती, फुलगोबी होती, ती खराब झाल्यानंतर आता आम्ही एका बांधावर गोबी उपटून टाकली, ती त्याला फेकून द्यायची नाही. तर आपण त्याला ते डिकम्पोजर आपल्याकडं, तर ते डिकम्पोजर त्याच्यावर शिंपडायचं 8-8 दिवसाला. 2 महिन्यातच, म्हणजे आपण आता सुरुवात केली त्याची, 2 महिन्यातच त्या खत तयार होईल त्याचा. जे आपला पाला पाचोळा असते शेतातला, जे आपलं हे